आशियातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ज्या एसटी बँकेला ओळखलं जायचं त्याच बँकेतल्या संचालकांची हाणामारी समोर आली। सदावर्ते आणि शिंदे गटाचे अडसोळी यांचे समर्थक एकमेकांना भिडले। पाहूया हा रिपोर्ट। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक बैठकीत सदावर्ते आणि शिंदे गटाच्या संचालकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली। शिंदे गटाचे नेते अडसुळांच्या बाजूच्या संचालकांनी सदावर्तेंच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर सदावर्तेंच्या लोकांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा दावा केला। आम्ही जेव्हा बोनससाठी मागणी करत होतो त्यांना, तर त्यांनी वाद उद्भवला, शिवीगाळ केली, मला जातीवर बोलले, मारहाण केली आणि मला मुक्कामार भरपूर लागलाय, माझ्या हाताला बी मारलेला आहे त्यांनी खूप। त्यामुळे मी तक्रार द्यायला आज इथे आलेले आहे। घटनेमुळे ते अशा पद्धतीचे वागणूक तुमच्या मला त्यांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल नाही बोलायचं। त्यांनी निवडून आणलंय आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी, पण काही आम्ही शेवटी ते तिकडे निघून गेलेले आणि त्यांच्या पॉवरमुळे ते एवढे बोलतायत। कुठल्या गटात निघून गेले? त्या संचालका वास्तविक पाहता ह्या संचालक बोर्डाच्या बैठकीमध्ये संचालका व्यतिरिक्त इतर कोणालाही त्यामध्ये बैठकीत बसण्याचा अधिकार नसतो, हक्क नसतो। मात्र जडपशाहीने, दमदाटीने, अगदीशी ठोकशाही पद्धतीने बाहेरची लोक आणून आमच्या संचालकावर भ्याड हल्ला केलाय। ज्या प्रकारचे गुप्तचर यंत्रणाच्या मार्फत चौकशी होऊन बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत, त्याच्यावर आम्ही आवाज उठवतोय आणि तो आमचा आवाज दाबण्याचा, दडपण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होतोय। मुंबईतल्या या बैठकीत संचालकांनाच परवानगी असताना तिथे बाहेरून लोक का आली, हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। दोन्ही बाजूच्या राड्यात 4 ते 5 जण जखमीही झाले। शिवाय दोन्ही गटाकडून मुंबईतल्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली गेली। गेल्या काही वर्षापासून एसटी बँकेत कोणत्या ना कोणत्या कारणानं वाद होत आहे। खास करून सदावर्तेंच्या पॅनलची सत्ता आल्यानंतर ही संस्था विविध कारणानं वादात राहिली। काही दिवसांपूर्वी बँकेच्या वार्षिक अहवालात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेंचा फोटो छापल्यानं वाद उभा झाला होता। त्याआधी सदावर्तेंनी एक पत्रकार परिषदेत शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतही नथुराम गोडसेंचा फोटो लावला होता। सरकार, तुम्ही मायबाप, एसटी बँकेमध्ये ही लूटमार चालू आहे, कुठेतरी थांबली पाहिजे। या प्रसंगी मी आप सर्वांना विनंती करतो, वारंवार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब आणि या वार्षिक अहवालावर बीजेपीचा फोटो, एटीएम वर बीजेपीचा फोटो, हा सरकारचा डाव आहे का, हा संशय आम्हाला येत आहे आणि सभासदांना सुद्धा येत आहे। आज रोजी गुणरत्न सदावर्ते या सगळ्या घटनाक्रमाचा पापी आहे, हकदार आहे। त्यांनी जे सगळं घडवून आणलं आणि याच्या सर्वस्व दोषी ते आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या म्हणून सदावर्ते, पडळकर आणि सदाभाऊ खोतांसह भाजपच्या काही नेत्यांनी एसटी संप पुकारला होता। आता हीच मंडळ एसटी विलिनीकरणावर चकार शब्दही काढत नाही। मात्र दुसरीकडे ज्या संपाद्वारे सदावर्तेंनी एसटी बँकेच्या राजकारणात प्रवेश केला, तीच बँक विविध कारणानं वादात सापडत आली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।